सांगलीमधून मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी। शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी सरकारवर या अशी टीका केलेली आहे। तर योजनेवर टीका त्यांनी केली। राजकीय उद्देशाने योजना जाहीर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। 1500 रुपये प्रमाणे पैसे द्यायला सरकारकडे पैसे आहेत का असा सवाल त्यांनी विचारलाय। तर रघुनाथ पाटील यांनी सरकारला सवाल विचारलेला आहे आणि त्याचबरोबर एका त्यांच्याच शैलीमध्ये सरकारवर शेलक्या भाषेत टीका केल्याचं दिसतंय। मतांची झाली कडकी म्हणूनच बहीण झाली लाडकी असं शेतकरी नेते रघुनाथ पाटील म्हणाले। मताची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी ना, केवळ राजकीय दृष्टिकोनातून याच्याकडे पाहिलं जातं आणि लोकांना आज अनाठायी संबंध कागदपत्र गोळा करायला महिला वर्गाला काम लावलेलं आहे। याच्यातून काही निष्पन्न होणार नाही। आज मला माहीत आहे की सरकारने जर का प्रत्येक महिलेला 1,500 रुपये द्यायचं ठरवलं तर किती पैसे लागणार आहेत आणि सरकारकडे किती पैसे शिल्लक आहेत आणि याच्यातनं जे मतं मिळणार आहेत त्याच्यापेक्षा कसलंच काम विकासाचं होत नाही। म्हणून संबंध जनता या सरकारच्या विरोधामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।